दिवसचा वाट बघत होतो की आपल्या सभागृहामध्ये चेंबूरच्या विषयावर जे अहवाल आलेला आहे त्या अहवालवर आम्ही चर्चा करूया आणि महानगरपालिकाचा निषेध करूया. आणि आम्ही सगळे एकमत होते, कारण 2 दिवसापूर्वी ते सगळे बातम्या येत होते की सगळे म्हणतात की हे अहवाल आम्हाला ॲक्सेप्ट नाही, कबूल नाही. त्यामुळे आजचा दिवस जे झाला आम्ही आलो आणि आमची अशी अपेक्षा होती की ते निवेदन करणार. आम्ही तर विरोधी पक्ष नेत्यांना काल विनंती केली की तुम्ही करा, पण त्यांनी मान ठेवून असं सांगितलं की सभागृह नेता करतात, आपण सगळे यामध्ये बोलूया, कारण आपण सगळे एकमत आहे. पण त्या विषयानंतर आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते कामकाजचा विषय चालू केला त्यांनी आणि त्या विषयावर धारावीचा डिपो विकायसाठी आणि त्याच्यानंतर ते रोडचे RL विकासकांसाठी बदल्यांसाठी ते सगळे कामकाज 2.5 तास केले त्यांनी. आणि त्यांच्यानंतर आम्ही वैतागून ते पोल मागितला अर्जंट बिझनेसवर. आणि अर्जंट बिझनेसवर असा होता की 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे तुम्ही पराजित होणार, ते विषय असा आहे. पण त्यामुळे पोल झाल्यानंतर त्यांनी त्याची रुलिंग दिली नाही आणि त्याचा अनाऊन्समेंट केला नाही की आम्ही पळालो आणि विरोधी पक्ष जिंकला. त्यांचा रुलिंग दिला नाही आणि ते विषय पुढे घेतला त्यांच्या विरोधात की बाबा तुम्ही चेंबूरच्या विषयावर गंभीर नाही आणि एकमत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या विरोधकांनी आज याचा बायकॉट केला, वॉकआउट केला. आणि त्याच्यानंतर आम्ही MS कडे जात होते. MS ला हे विचारायचं आहे की कारण वारंवार आम्ही दोघा त्यामध्ये बोलत आहे की 40 फी MMC 1 सगळे आले आणि हे तर पण आले ते फक्त विचारायला की MS खात्यामध्ये आहे का आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ते आम्हाला मांडा. आणि एकच आमचं म्हणणं आहे विरोधकांचा की सत्ता पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबची सेना ते सिरियस नाही आहे या विषयावर. त्याला प्राथमिकता जे आहे चेंबूरचा विषय नाही, त्याला धारावीचा डिपो जो आहे विकण्यासाठी याला आपणा कंपनीला आणि विकासकाला द्यायचा असेल, त्यामुळे त्याने प्राथमिकता दिली आणि ते कामकाज केले. आणि बघा हे निर्णय आम्ही तुमच्या माध्यमातून मुंबईकरांवर छोड़तो की बाबा कोण खरा है कोण खोटा है, त्याचा फैसला मुंबईकर करणार. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.